नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. दहा वर्षानंतर शेखरवाडीत पाणी पूजनानंतर अर्ध्या तासातच बंद. शेतकऱ्यांचा संताप उसळला. वाकुर्डे बुद्रुक योजनेवर प्रश्नचिन्ह. स्वतंत्र पाईपलाईनची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा. वाळवा तालुक्यातील शेखरवाडी येथे तब्बल 10 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वाकुर्डे बुद्रुक पाणी योजनेचे पाणी 27 मार्च रोजी प्रथमच गावात पोहोचल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झालं होतं. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असतानाच या पाण्याचे पूजन विद्यमान आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र पूजनाचा कार्यक्रम आटपून आमदार निघून गेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच पाणीपुरवठा अचानक बंद झाल्याने आनंदाचे वातावरण क्षणात नाराजीत बदलले. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आनंद अश्रू संतापात परिवर्तित झाल्याचं चित्र गावात पाहायला मिळालं. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कारवे गावातील काही शेतकऱ्यांकडून पाईपलाईनचे व्हॉल्व्ह उघडे केल्यामुळे पुढे पाणी येत नसल्याचं कारण सांगण्यात आलं. तसेच शेखरवाडीच्या शेतकऱ्यांनी जाऊन व्हॉल्व्ह जवळ लक्ष ठेवावं असा सल्ला देण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही शासकीय योजना असेल तर त्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. आम्हाला दुसरी स्वतंत्र लाईन टाकून द्यावी आणि नियमित पाणीपुरवठा करावा अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शेखरवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत येथे बैठक घेऊन वारणा प्रकल्प पाटबंधारे विभागाकडे योजनेची चौकशी करून शेखरवाडीसाठी स्वतंत्र पाईपलाईन मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच येत्या सोमवारी दिनांक 30 मार्च 2026 रोजी वाघवाडी फाटा येथील पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. 10 वर्ष वाट पाहिली पण अजूनही पाण्यासाठी धावपळ. आता ठोस निर्णय झाला नाही तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा संतप्त सूर शेखरवाडीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केला. शेखरवाडी येथील पाईपलाईनमध्ये कचरा अडकल्यामुळे पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी दुरुस्ती व स्वच्छता काम सुरू असून येत्या काही दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे स्पष्टीकरण पाटबंधारे विभाग यांच्याकडून करण्यात आले आहे. माझं नाव अशोक धोंडीराम शेखर, माजी सरपंच शेखरवाडी. मी बऱ्याच वर्षापासून आमच्या म्हणजे वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी गेली 30 वर्ष वाट पाहता पाण्यासाठी वाट बघत असणारे शेतकरी अद्यापही पाण्यापासून वंचितच आहेत. कालच पाणी फक्त ट्रायल घेतली, ती पण फक्त 30 मिनटं पाणी आलं, ती पण 3 इंचीसुद्धा पाणी पडलं नाही. आणि नुसतं पाणी पडून त्याचा काही उपयोगच होणार नाही. मागं पूर्णपणे कारवी लाईनला पूर्णपणे टॅप ओपन असल्यामुळं शेखरवाडीला पाणी येणं म्हणजे त्या पाईपमधून शक्य होणार नाही. तरी शेखरवाडीसाठी स्वतंत्रच लाईन टाकून द्यावी अशी मी विनंती करतो. आणि झालेल्या कामाची रीतसर चौकशी व्हावी हीच मी विनंती करतो. काल पाणी पूजनासाठी आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते पाणीपूजन केलं आणि आमदार साहेब आयतोड्यापर्यंत सांगलीला निघाले होते. आयतोड्यापर्यंत जातील तोपर्यंतच पाणी बंद झालं. 30 मिनटातच पाणी बंद झालं. ते पाणी फक्त पूजनासाठी चालू केलं होतं का काय असं म्हणजे लोकांना एक प्रश्न निर्माण झाला. शेखरवाडी ग्रामस्थांची आता काय मागणी आहे? मोठी मागणी म्हणजे स्वतंत्रच पाण्याची लाईन झाली पाहिजे. बघा, तुम्ही आता इथं ग्रामपंचायतमध्ये सर्व शेतकरी जमला आहात, यानंतर तुम्ही आता निवेदन देणार म्हणजे कुणाला देणार आहे, काय कसं नियोजन आहे तुमचं? वारणा पाटबंधारे विभाग यांना निवेदन कोल्हापूर ऑफिस आणि इस्लामपूर ऑफिस या दोन्ही ऑफिसांना द्यायचं आहे असं ग्रामस्थांच्या वतीनं. आणि पुढील ह्याच्यावर जर काही निर्णय नाही घेतला तर आम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन धरणे आंदोलन करण्याचा आम्ही सगळ्यांच्या वतीनं मी जाहीर करतो. आणि तुम्ही काल ज्यावेळी पाणी बंद पडलं त्यानंतर तुम्ही अधिकाऱ्यांशी संपर्क केला का? पाणी बंद का झालं केला, पण ते उत्तर फक्त असं होते की ते मागं त्या ओपन करतात त्यामुळे पाणी काही पुढे येत नाही, त्याच्यावर काही कारवाई काही होत नाही. ती मागं ओपन करते म्हणजे कुठल्या गावात होतं ओपन का तुमच्याच गावात? कारवे लाईनला ओपन करते, त्यामुळं ओपन केल्यामुळे पाणी पुढे प्रेशर येतच नाही. आणि मुळात कारवे आणि शेखरवाडी ह्या दोन्ही लाईन एका ॲट ए टाईम चालणार होते असं सांगते ते अधिकारी. पण त्या काही काही पूर्ण पॅक केल्या तरीसुद्धा पाणी पुढे चढत नाही.
मी विलास यशवंत लादे, शेखरवाडीचा शेतकरी. वाकोडे बुद्रुक योजनेचे बरेच दिवस झाले काम चालू आहे, तरीसुद्धा गावाला पाणी मिळालेलं नाही. काल तुमच्या गावात पाणी आलं त्याचं काय झालं? पाणी आलंच नाही. पाणी उद्घाटनापुरतं आलं हां एका टीला हां आणि 15 ते 20 मिनटात ती पाणी बंद झालं. शेवटच्या टीपर्यंत काय पाणी ती गेलेलं नाही. मग त्यावेळी जे अधिकारी आले त्यावेळी तुम्ही सांगितलं का बाबा या टीम- अधिकारी उडवाउडीची उत्तरं देते ती हां. की तुम्ही जावा त्या शेतकऱ्यांच्या तिथं जिथं टी निकळते ती तिथं जाऊन तुम्ही उभा राहा. हं. एक प्रकारे ही भांडणं लावायचा उद्योग अधिकाऱ्याचा आहे की अधिकाऱ्यानं त्यांच्या शासनाची स्कीम आहे हं. त्या शासनाच्या स्कीमला तिने त्यांचा अधिकार दावायला पाहिजे, तर ते तसं दाखवत नाही. आणि ती शेतकऱ्यांनाच तिथं जावा, तुम्ही तिथं त्या टीवर थांबा, तुम्ही त्यांना काढून देऊ नका, म्हणजे ती भांडणं लावण्याचा उद्योग हं. त्या अधिकाऱ्याचा होता काल. आता तुमचं काय ठरलंय शेतकऱ्यांचं एकत्र मिळून? शेतकऱ्याचं ही पाणी शेवटच्या टिपातून नाही गेलं हां अमरण उपोषणासाठी आम्ही बसणार आहे. आणि ह्या स्कीमचा जे एक म्हणतात 2दा तुम्ही स्कीम केली ती, तरीसुद्धा त्यांना त्याचाही निघाला नाही, म्हणजे फॉल्ट निघाला नाही. आणि ते आम्हालाच म्हणतात की तुम्ही अमुक ठिकाणी थांबा, तिथली शेतकरी काढते ती. मग हे प्रशासन काय करते? मग प्रशासनाला काय अधिकार आहेत का नाही तिथं काही करून करायचं? नमस्ते, माझं नाव विजय शिवाजी लादे. मी शेखरवाडीत रहिवासी असून आम्ही या वाकोडी योजनेच्या पाण्यासाठी थांबलो होतो वाट बघत. बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षा होती पाण्याची. काल आलं पाणी. साहेबांनी, महाजन साहेबांनी आमदार साहेबांनी बोलवून घेतलं फक्त बघायला या म्हणून, आणि लागलंच ते फक्त 30 मिनटच पाणी चालू होतं. आणि शेवटच्या टीला काय नाही, पहिल्या टीवर तिने नारळ आणून आपलं पाणीपूजन केलेलं म्हणजे सगळ्या ग्रामस्थांना दाखवलं पाणीपूजन केलं म्हणून. शेवटच्या टीला काय पाणी पडलंच नाही. फक्त 5 टॅपैकी एकाच टीला पाणी आलं. त्याच्यावर नंतर आमदार साहेब गेले पुढे, एक 10 मिनटं पाणी मागं चालू राहिलं, झालं पुन्हा 10 मिनटांनी पाणी बंद झालं. मग आता जवळजवळ एक 10 वर्ष आम्ही वाट बघत होतो पाण्याची. तर ते पाणी काय अर्धा तास फक्त धावलं 10 वर्षातनं, आणि त्याच्यावरच थांबवलं. आणि त्याच्यावर काय पुढं कारवाई काही केलेली नाही. मागे सारखं साहेबांनी विचारायला गेले की साहेब म्हणते ती मागं टीवर जाऊन उभा राहा. टीवर जाऊन आता दुसऱ्याच्या गावात जाऊन भांडणं काढायची आहेत का? आणि ती कशी खपवून घेतील, आपण जाऊन तिथं उभं राहिलो तर. हे सगळे नियोजन ही अधिकाऱ्यांच्या हातात आहे, तिने ते हे केलं पाहिजे. शेतकरी म्हणून तुमची काय मागणी आहे? आम्हाला फक्त पाणी मिळावं. ते पण सरकार त्यांचं जे साहेब आहेत त्यांच्या नियोजनानं सगळं आपलं काय असेल त्या नियोजनात आम्हाला पाणी मिळावं, आणि शेवटच्या टीपर्यंत पाणी मिळावं. फक्त आमच्या एका टीला येऊन पाणी चालणार नाही. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.